यो इथं बाई इथे पिल्लूला हा ओ आता अरे बापरे काय म्हणतीये होय बस बस काय बस हा 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 काय बस जीव काढू आले. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 8 वाजले आणि आता जेवणाचा टाइम झालाय, म्हणजे स्वयंपाक करून झालाय सगळं आम्ही. तर आज आहे ना आत्यांनी ना सुकटाची काळी भाजी बनवली, म्हणजे जे सुकट राहतं ना माशाचं, तर ते कसं चटणी कांदा कापून, कोणाला चटणी पण आवडती ती, तर मामांना काळी भाजी आवडती, त्यामुळे आत्यांनी आज मस्त अशी सुकटची काळी भाजी बनवली आहे काळ्या मसाल्याची. हे बघा अशी असते ती, हे बघा सुकट, सुकटाची काळी भाजी बनवली आहे आत्यांनी. तर आता चुलीवरच्या भाकरी पण रेडी आहे आणि आता भाजी. तर चला मामांना वाढून द्यायचंय, मामा पण बसले जेवायला. तर आता कांदा लिंबू पण चिरलंय, कसं काळी भाजी बरोबर कांदा लिंबू भारी लागतं ना, त्यामुळे कांदा लिंबू पण चिरलंय. मामा कधी झाली भाजी? छान झाली आहे ना, सुकटाची भाजी आवडती मामांना. पिल्लू काय करते इकडं, खेळती काय? तारीख टिपते का हो? गायची तारीख, गायला भरलेलं आहे आज. काय कोण आहे? बाई बाबू शिकली हा दाखव नाही येत रे. पिलू इथं बाई कर, इथं बाई कला कला इथं बाई असं कर. तिच्या मूड मध्ये असल्यावर है ना. कुठं झाली? हा 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 इथं बाई शिकली पिल्लू बाबो. अरे बाई इथं बाई हॉर्न नाही का गाडीला? पम करू नका. काय घ्या. आता थंडी एवढी कमी झाली आहे ना, आता एवढी थंडी नाही वाजत, त्याच्यामुळे स्वेटर नाही घातलं तिला. काय बंग आमची गाडीच पळती अजून. बंग इथं बाई कोणती? हा बाप्पाच दिवाला येतो ना रोज, त्याच्यामुळे इथं बाई शिकली आहे ना पिल्लू. हा खोका येतो पिल्लू, खोका येतो. अय्यो लय इथं बाई करती पिल्लू. अय्यो इथं बाई येते पिल्लूला. हा आता काय म्हणतीये होय काय काय. हॅलो फ्रेंड, तर इकडे आहे ना अनु मस्त असं पिठलं बनवते आणि आम्ही तिघी काही ते सुकटाची भाजी खात नाही, म्हणजे आवडत नाही सोडून त्यांना आम्हाला. तर अनु आहे ना आज मस्त असं पिठलं बनवणार आहे, तर त्यांना सांगितले काय काय घ्यायचं. अनु आज फर्स्ट टाइम बनवत आहे, बघू कसं होतं अनुच्या हातचं पिठलं. आणि अनु पण म्हटलं की मामी मला शिकवा, कारण मला पण आलं पाहिजे ना अनु म्हणे. तर मग अनुला सांगितले काय काय घ्यायचं. मस्त असं पीठ इकडं खणून घेतलंय त्यांनी, डाळीचं पीठ, त्यात हळद टाकली आणि मीठ टाकलंय. इकडं जिरा मोहरी लसूण आणि हिरव्या मिरच्या कट केल्या आहे. तर तेल पण तापलेलं आहे इकडं. तर कढीपत्ता राहिला होता तर तो पण घेतलाय. तर कोणी आहे ना कोथिंबीर पण टाकतं, पण कसं कोथिंबीर आता नाही टाकली आम्ही, तर कोथिंबीर सोनूला आवडत नाही त्यामुळे कोथिंबीर नाही टाकली. तर चला म्हणजे टाकून आधी हिरव्या मिरची, तर जिरा मोहरी सगळं जे फोडणीचं असतं ते सगळं टाकून घ्यायचे अगोदर. उडताना आलं ते तडतडतं थोडं त्याला परतून घ्यायचं. चांगलं परतलं का ती मग डाळीचं पीठ टाकून द्यायचं. सोपं आहे ना, टाका आता. तसं अनुला पोहे जमत्या, चहा पण जमतो बरं का. चुलीवरती चहा बनवलं होतं ना एकदा, है ना अनु? चहा जमतो, पोहे जमत्या, चपात्या पण जमत्या, सगळं थोडं थोडं शिकते अनु, म्हणजे प्रयत्न करते शिकण्यासाठी. आणि हेच वय राहतं शिकण्यासाठी का अनु, लहानपणापासून शिकलं तर मग चांगलीच गोष्ट आहे.
शिकण्यासाठी आणि आवड पण राहते ना चांगलं चांगलं शिकण्याची. वेगवेगळी भाजी वगैरे बनवतो आपण, मग लहान म्हणजे कसं अनुला पण आवड लागते वेगवेगळं बनवण्यासाठी. तर आज अनु बनवते मस्त असं पिठलं. थोडं पाणी टाकायला लागलं असतं. मस्त असं थोडं पाणी टाकायचं आता. थोडं शिजून द्यावं लागेल. थोडं पाणी टाका. भारी होणार आहे मस्त असं. अजून टाका थोडं पाणी, शिजायला लागेल, शिजून द्यावं लागेल थोडंसं. अर्धा ग्लास घे. हां दे. तर आणू थोडीशी चव घेऊन बघा बरं कसं झालंय पिठलं. कारण की मीठ कमी जर असलं तर आपण परत टाकू शकतो. मीठ कमी, थोडं कमी वाटतं ना, थोडं मीठ टाका. मग या असं मग थोडं आधून येणं म्हणजे आपण बनवीत राहतो ना, तर थोडीशी टेस्ट करून बघायची. तर मीठ कमी असलं ना मग म्हणजे मीठ पण टाकता येत आपल्याला वरून. म्हणजे भाजीला पण आणि पिठल्याला पण चव येते. आता भारी होईल ना. आता शिजवून देऊ त्याला आपण. सोपं आहे ना. बघा आता किती छान शिजतंय. आता शिजून देऊ त्याला. तर आता अनु सोनू पण बसलाय. तर मस्त असं पिठलं पण झालंय बरं का. फर्स्ट टाइम बनवलंय अनुनी. मी फक्त सांगितलं होतं. तर खाऊन बघा बरं अनु कसं झालेलं आहे. सोनू तुम्ही पण खाऊन बघा. कांदा लिंबू काय. चुलीवरली भाकरी ना. कडक कडक चुलीवरल्या भाकरी गरम भारी लागत्या. कसं झालंय अनु. छान झालं ना. भारी झालं ना. तर सुरुवात आहे अनुच्यात तशी. हळूहळू अनु सगळ्या भाज्या शिक्षण का हो अनु. शिकायला लागले ना सोपं राहतं. पण जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंतच असं वाटतं खूप अवघड आहे का काय. हा ना. येतील जमतील पिवळी भाजी. मग येतंय अनुला समजा. पण म्हणजे थोडं थोडं सगळं येईल अनुला आता.